नमस्कार. महाराष्ट्र राज्यात ऐकावं ते नवल आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही राज्यातील एक सुजाण नागरिक मानत असाल स्वतःला, तर मात्र तुमच्यासाठी आहे. हा केवळ विद्यार्थ्याचा प्रश्न नाही आहे, हा केवळ शाळेत जाणाऱ्या मुलांचा प्रश्न नाही आहे, हा केवळ शिक्षकाच्या हक्काच्या नोकरीचा प्रश्न नाही आहे, किंवा हा केवळ शिक्षक अतिरिक्त होतात म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला नाही आहे. तर हा प्रश्न निर्माण झालेला आहे ज्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे, ज्या RTEनं राईट टू एज्युकेशन ॲक्टने अधिकार दिलेला आहे की प्रत्येकाला हक्काचं शिक्षण मिळायला पाहिजे. त्याच्यापासून कशी आपली चिमुकली मंडळी आहेत, किलबिल बालकं आहेत, त्याचबरोबर जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत ते कशा प्रकारे दुरापास्त होत आहेत याचं वृत्तिमंत उदाहरण आपण आता महाराष्ट्रात पाहत आहोत. तर मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षकांच्या हक्कासाठी सन्मानासाठी लढत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं हा सुद्धा वसाच आहे. म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा, ज्याला हे समजलं पाहिजे की सध्या सरकार नक्की गोची करतंय कुठं. तुम्ही मित्रांनो थंबनेल तर पाहिलंच असेल, आणि याच्यामुळे जे नवं धोरण आहे त्याच्यानुसार शिक्षक अतिरिक्त होतात आहे. मित्रांनो, हा केवळ शिक्षकांचा प्रश्न नाही आहे. जे शाळेत शिकणारी बालकं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा जिल्हा परिषद हक्काची जिल्हा परिषदेची शाळा होती, गोरगरिबांची मुलं शिकत होती, ती सुद्धा दुरापास्त होत आहे. त्याचबरोबर जे राज्यामध्ये जवळपास 5 ते 6 लाख बेरोजगार बी एड अभियोग्यताधारक आहेत, त्यांच्यासुद्धा स्वप्नांचा चुराडा होणार आहे. कारण हे धोरणच असं आहे, ते म्हणजे नवीन संच मान्यतेचं धोरण. मित्रांनो, आपण त्या धोरणाबद्दल या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. फक्त पाहण्याची आणि बघायची भूमिका आपल्याला याच्यामध्ये नक्कीच घ्यायची नाही आहे, कारण आता ती वेळ आलेली आहे. सरकारने, शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय बदलायलाच हवा, कारण तो निर्णय फार पूर्वी घेतलेला आहे. तो म्हणजे 15 मार्च 2024 रोजी नवीन संच मान्यतेचं धोरण आखण्यात आलं, आणि याचा परिणाम आहे तो ॲज अ पॅरेंट्स म्हणून पालकावरती कसा होणार आहे, ॲज अ विद्यार्थी म्हणून त्या एका विद्यार्थ्यावरती कसा होत आहे, ॲज अ नोकर बेरोजगार आहेत त्यांच्यावरती कसा होणार आहे, आणि अर्थातच जे शालेय शिक्षण विभाग आनंददायी शिक्षण म्हणून हा खूप टॅबू घेऊन चालत आहे, त्याचं वास्तव शिक्षणाचा खेळखंडोबा कसा होत आहे, ते सर्वच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया. मित्रांनो, तुम्ही जर या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण तुमचं एक शेअर असेल व्हिडिओचं केलेलं, किंवा तुमचं एक आवाज असेल, तो उद्या हा निर्णय रद्द करायला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर जी नुकतीच शालेय शिक्षण विभागात शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि त्यांचं काही शिक्षण मंडळ आहे, त्यांच्या बैठकीत सध्या जो काही निर्णय होत आहे, हा जो निर्णय बदलेल का, किंवा हा बदलण्यासाठी प्रत्येकाला काय करायला हवं, याच्यावरती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया. चला तर सुरुवात करूया. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षकांच्या सन्मानासाठी, शिक्षकांच्या हक्कासाठी वर्षानुवर्ष लढतच आहे. त्याचबरोबर आता जो मनाला चटका लावतोय तो म्हणजे विद्यार्थ्याच्या संबंधित प्रश्न आहे. मित्रांनो, आपण पाहतोय की जिल्हा परिषदेची शाळा होती, ती हक्काची होती. आत्तापर्यंत गोरगरिबांची पोरं तिथं जाऊन शिकत होती. परंतु जे नवीन संच मान्यतेचं धोरण आहे त्याच्यानुसार काही बदल करण्यात आलेले आहेत, आणि त्याचमुळे जी राज्यात जी शिक्षक भरती होऊ पाहते, आपण पाहतोय की सध्या शिक्षक भरतीचा दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच पवित्र पोर्टलवर टॅब उपलब्ध होईल. परंतु जे शिक्षक अतिरिक्त होत आहे या धोरणामुळे, ते सध्या डिमोशन मागत आहे. त्यामुळे याचा परिणाम सेकंड फेजवरती सुद्धा होतोय, आणि अर्थातच जी तिसरी डेट आहे 2025, म्हणजे सो कॉल्ड नावालाच होते काय, नाममात्र होते की काय, असा प्रश्न जर तुमच्या मनात निर्माण झालेला असेल तर नक्कीच याचं विश्लेषण पाहणं आणि त्याच्यावरती काम करणं हे प्रत्येकाची गरज आहे.
जो शाळेत जात असेल, जो पालक असेल आणि जो बेरोजगार डी.एड. बी.एड. अभियोग्यताधारक असेल, त्या सर्वांसाठी हे खूप गरजेचं आहे समजून घेणं. ती म्हणजे नवीन संच मान्यता काय आहे आणि त्याचा परिणाम कसा होतोय, हे दूरगामी परिणाम आहेत. राज्य सरकार केवळ NEP लागू करण्याचा विचार करते, नवीन शैक्षणिक आराखडा लागू करण्याचा विचार करते. आनंददायी शिक्षण हे फक्त नावालाच आहे, ह्याचा खेळ खंडोबा ॲक्च्युली येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. याच्यावरती सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण पाहूयात की नक्की शाळांचं अस्तित्व का धोक्यात येते. नवीन शैक्षणिक धोरणचा जो 15 मार्च 2024चा GR आहे, GR बराच जुना होता, परंतु त्याला विरोध सुद्धा केला होता शिक्षक संघटनांनी. आणि त्याच्यानंतर माजी शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर सर होते, त्यांनी आश्वासन दिलं होतं संघटनांना, शिक्षक संघटनांना, की या GR मध्ये नक्कीच विचार केला जाईल आणि बदल करण्यात येईल नवीन संच मान्यतामध्ये. मित्रांनो, सध्या पोर्टलवरती नुकतीच संच मान्यता सुद्धा जाहीर होते आणि त्याच्यावरती जेव्हा आपण पाहतोय की जी नवीन संच मान्यता 2024-25 आहे, त्याच्यानुसार पदं अतिरिक्त होतात आहे. प्रत्येक ZP वाईज हजारोनी पदं अतिरिक्त होतात आहे. कारण जे 6 ते 8 आता 6वी ते 8वी होती, त्या विद्यार्थ्यांची संख्या याच्या अगोदर 36 जरी विद्यार्थ्यांची संख्या असेल, म्हणजे पटसंख्या असेल, तर तिथं 3 शिक्षकाची नियुक्ती होत होती. परंतु नवीन शैक्षणिक जे संच मान्यतेचं धोरण आहे, त्याच्यामुळे काय होतंय की सध्या 76 जरी पटसंख्या असली तर केवळ तिथं 2च शिक्षक तिथं नियुक्ती होणार आहे. आणि अर्थातच हे जे शिक्षक तर अतिरिक्त होतीलच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरती कसा परिणाम होतोय ते पहा. मित्रांनो, याचबरोबर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे, ती म्हणजे 0 ते 20 पटसंख्या जिथं आहे, असे जे काही वर्ग असतील. आता आपण पाहतोय की त्याच्या अगोदर कंत्राटी शिक्षक अशा ठिकाणी भरण्यात यावेत असा GR काढला होता. त्याला बराच विरोध केला मी स्वतः शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून. त्याचबरोबर बऱ्याच शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. आम्ही दादा हुसेनची त्यांच्या कानावरती घातलं, त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी खरंच ते मानलं. त्याच्याबद्दल त्यांचे आभार. त्यामुळे कंत्राटी शिक्षक भरती बंद झाली. पण आता झालं काय की सध्या 0 ते 20 जिथं पटसंख्या आहे तिथं शिक्षकच दिला जाणार नाहीये. कारण मित्रांनो, राज्यामध्ये असं आहे की विद्यार्थी संख्येवरती शिक्षकांची संख्या ठरली जाते. जर आता एखाद्या झडपीच्या शाळेमध्ये 0 ते 20% जिथं असतील शाळा असतील किंवा पटसंख्या असेल, तिथला मात्र विद्यार्थ्याला आता तिथे आपला दाखला काढावा लागणार आहे. कारण त्याला तिथे शिक्षकच मिळणार नाही आणि तो दाखला घेऊन त्याला शेजारच्या शाळेत, शेजारच्या जिल्हा परिषदेमध्ये जावं लागणार आहे. आणि ही मित्रांनो, ही वास्तविकता आहे आणि हे इतकं भयानक आहे, दिवसेंदिवस इतकं विचित्र होत आहे की त्याचा परिणाम प्रत्येकावरती होणार आहे. आणि जे आतापर्यंत फक्त शिक्षकांवरती परिणाम होतोय का मित्रांनो, त्याचबरोबर मुख्याध्यापक सुद्धा अतिरिक्त होतात आहे. आणि आता हे अतिरिक्त आहेत, हे जे पालक आहेत, त्याचबरोबर हे जे बेरोजगार डी.एड. बी.एड. अभियोग्यताधारक आहेत, जे अगदी गेल्या 7 वर्षापासून 2017च्या वरतीची वाट पाहतात आहे, गेल्या 3 वर्षापासून 2022-23च्या वरतीची वाट पाहतात आहे आणि जवळपास राज्यात TET दिलेले 3.5 लाख बेरोजगार डी.एड. बी.एड. उमेदवार आहेत, ते वाट पाहत आहेत तिसऱ्या टेट 2025ची. त्यांचं स्वप्न तर अगदी स्वप्नातच राहणार आहे. मला असं वाटतं ते ड्रीम होऊन जाणार आहे शिक्षक भरती. आणि मी शिक्षक झालो तर हे फक्त मॅनिफेस्टेशन करण्याची कामं राहिलेली आहेत. वास्तविक पाहता शालेय शिक्षण विभागाला सर्व हे शाळा बंदच करायच्यात का, हा प्रश्न मात्र नक्की प्रत्येकाच्या मनामध्ये पडतोय. कारण अशाच पद्धतीचं वास्तव आहे. या संदर्भात जेव्हा शिक्षण मंत्री आहेत, ते आता सध्या नवीन आहेत, ते म्हणतात, त्यांच्या जेव्हा कानावरती घातलं कॉलवरती, माझं स्वतः त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे कॉलवरती, तेव्हा ते सांगतात की नाही, मी याची माहिती घेऊ आणि विचार करू. अहो, तुम्ही माहिती घेणार, तुम्ही विचार करणार, पण सध्या जे सेकंड फेज आहे त्याच्यामध्ये जे शिक्षक आहेत, जे म्हणजे आता सध्या जे रिक्त पद आहेत ती दाखवली जातील 2022-23च्या संच मान्यतेनुसार. परंतु जे 24-25च्या संच मान्यते 23-24च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणारे येणाऱ्या काळामध्ये शिक्षक आहेत,
जे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत संच मान्यता, ते सध्या डिमोशन मागत आहेत की आम्हाला प्रमोशन नको, आम्ही जर 6वी ते 8वीला शिकवतोय तो आम्हाला 1 ते 5 पण चालेल, परंतु जिथं आम्ही नोकरी करतोय तिथंच आम्हाला नोकरी हवी आहे। याचा अर्थ सध्या हा प्रश्न रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सेकंड फेजमध्ये जागा कमी येणार आहेत आणि हे वास्तव आहे। आणि मग ह्या सेकंड फेजवरती सुद्धा परिणाम होणार असेल तर एवढं डीएड बीएड टीटी 1 2 सीटीटी 1 2 त्याचबरोबर 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन काही नाही केलं। बऱ्यापैकी जे शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत ते नेटसेट धारक आहेत, ते पीएचडी धारक सुद्धा आहेत आणि ते वाट पाहतात आहे, त्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा होणार आहे। पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे की तुमचा जर पाल्य अशा शाळेत शिकत असेल आणि तो जर 6वी ते 8वीच्या वर्गामध्ये असेल किंवा 1 ते 5च्या वर्गामध्ये असेल तरी मात्र तुम्ही या निर्णयाला विरोध करणं गरजेचं आहे, कारण तो पुढे 6वी ते 8वीला जाणारच आहे। अन्यथा त्याला तिथल्या शाळा दाखला काढून देतील आणि सांगतील की या शाळेत जाऊन शिका। आणि ऑलरेडी आपल्याला शाळा समूह योजनेबद्दल माहीतच असेल, त्याच्यामुळे ह्यांना एकत्रीकरण करायचं आहे। बरं, जे विद्यार्थी आहेत ते काय करू शकतात मित्रांनो, ते फक्त त्यांना संविधानाने अधिकार दिलेला आहे। जर हा निर्णय रद्द झाला नाही तर मात्र याच्या विरोधात कोर्टात केस सुद्धा दाखल केली जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा एकच आहे की त्यांना हक्काची नोकरी हक्काची शाळा आणि जवळची शाळा, घराजवळची शाळा ही त्यांना मिळाली पाहिजे। यासाठी पालकांचं याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान आहे, त्याचबरोबर शिक्षक संघटनांचे योगदान आहे, त्यांनी याला कडाडून विरोध करायला हवा। आणि त्याचबरोबर जे डीएड बीएड बेरोजगार अभियोग्यताधारक आहेत त्यांनी तर कडाडून विरोध करायला हवा। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तिथं मी स्वतः शिवनिटी फाउंडेशनची मी संस्थापक अध्यक्ष आहे। राज्यभर शिक्षक भरतीसाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि विद्यार्थ्यांची युनिव्हर्सिटीचे प्रश्न सोडवत आहे। तुम्हाला जर लेटर हेड हवं असेल, मायना हवा असेल तर नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं आपण अपलोड करून ठेवलेलं आहे। आणि प्रत्येकाने आपल्या तालुक्यावाईज, जिल्हावाईज, ग्रामपंचायतीवाईज आणि आमदार खासदार ज्यांना आपण हे आवाज उठवू शकतो तिथपर्यंत उठवा आणि हा निर्णय रद्दच होईल असा आपण ठाण घेऊया। ठाण ली तो जीत होगी, मान ली तो डेफिनेटली जीत होगी और हमारी जीत होके ही रहेगी, कारण मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही। रोज नवीन नवीन शालेय शिक्षण विभाग GR काढत आहे, पहिले आहे ते इम्प्लिमेंटेशन तसंच ठेवत आहे। शिक्षण मंत्री आले काय गेले काय, त्याच्यामध्ये काही बदल होताना दिसत नाहीये आणि त्याचा परिणाम दूरगामी परिणाम होतोय, हे प्रत्येकाने लक्षात घ्या। आज विद्यार्थी स्वतःच्या घराजवळच्या शाळेला मुकणार आहे, त्याचबरोबर जो शिक्षक कामाला आहे तो अतिरिक्त होणार आहे, तो सुद्धा त्याच्या शाळेला मुकून त्याला दुसरीकडे समायोजन केलं जाईल, माहीत नाही राज्यामध्ये कुठं केलं जाईल। त्याचबरोबर जे बेरोजगार डीएड बीएड अभियोग्यताधारक आहेत त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे, त्यांची फक्त टॅट 3री होईल पण फक्त नावालाच होईल का, हा एक प्रश्न आहे। पालकांचं काय, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या जवळ झेडपीची शाळा आहे म्हणून त्यांनी तिथं गोरगरीब पालकांनी टाकलेलं आहे। त्यांनी करायचं काय, त्यांनी उद्या त्या मुलांचे दाखले काढून दुसऱ्या शाळेमध्ये जायचं का, मग याच्यामध्ये विद्यार्थी शिकणारच नाहीत आणि गळती सुरू होईल, वर्षभरातली मुलं शाळेतच जाणार नाहीत। मग याच्यातून साध्य करायचंय काय, याच्यातून आनंददायी शिक्षण ही सरकारची योजना खरंच साध्य होईल का, याच्यावरती प्रत्येकाने विचार करा। कमेंटमध्ये तुमचा जो बहुमूल्य मार्गदर्शन आहे किंवा तुमची मतं आहेत ती खूप महत्त्वाची ठरणार आहेत, कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि तुम्ही जर विद्यार्थी असाल, पालक असाल, शिक्षक असाल, सर्वांपर्यंत पोहोचवा। आज फक्त हा प्रश्न इयत्ता 6वी ते 8वी भाषा विषय आणि समाजशास्त्र विषयाचा जरी झाला असला तरी येणाऱ्या काळामध्ये याचे दूरगामी परिणाम प्रत्येकावरती होणार आहेत, त्यामुळे वेळीच याला घाव घालणं तितकंच गरजेचं आहे। आणि मित्रांनो, अशाच याच्यासाठी सध्या एकत्र येऊन लढणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, अन्यथा हे निर्णय बदलला जाणार नाही आणि आपली वाट लागेल आणि आपण फक्त वाटच पाहत राहू। मित्रांनो, मी पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करेन, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपल्याला सर्वांचं सहकार्य हवं आहे, मग तो पालक असेल,
तो डी.एड. बी.एड. अभियोग्यताधारक, बेरोजगार अभियोग्यताधारक असेल, टी.ई.टी. धारक असेल, सी.टी.टी. धारक असेल किंवा तो विद्यार्थी असेल, शिक्षक संघटना असतील, आमदार असतील, खासदार असतील, सर्वांनी आम्हाला सहकार्य करा आणि जो 15 मार्च 2024चा जो GR आहे, जो रिलेटेड संच मान्यता संदर्भातला आहे, नवीन निर्देश दिलेला आहे, जो रद्द करू असं आश्वासन मागच्या केसरकर जे शिक्षण मंत्री साहेब होते त्यांनी दिला होता, परंतु तो रद्द झालेला नाहीये आणि आज वास्तविकता ते हजारोनी शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यांची सुद्धा नोकरी वाचायला हवी आणि विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नवीन शिक्षक मिळायलाच हवेत, याच अपेक्षेसह आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि चला तर मित्रांनो, जोमानं कामाला लागूया. आता मात्र थांबायचं नाही आणि हा लढा जिंकूच या अपेक्षेसह स्टे कनेक्टेड.